तर मित्रांनो, अशा नवग्रहाच्या मूर्त्या एकाच ठिकाणी तुम्ही कमीच पाहिल्या असतील, तर या ठिकाणी तुमचं या नवग्रहाचं नक्कीच दर्शन होईल. आहा, काय सुंदर आणि प्रसन्न असं हे मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण. मी राहुल मुळे, स्वागत आहे तुमचं राहलिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत हडपसर येथे. हडपसर येथे पांडवाच्या काळातील खूप प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिराचं नाव आहे चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर. हे जे मंदिर आहे हे मंदिर प्राचीन तर आहेच, पण या मंदिराच्या परिसरामध्ये नवग्रहाच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि सोबतच कार्तिकेय स्वामी यांची देखील मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर चला तर मित्रांनो, त्या मंदिराकडे जाऊया. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे जाण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता त्या मंदिराकडे जाऊया. तर चला मित्रांनो, आता आपण निघालोय मांजरीवरून हडपसरकडे. तर मित्रांनो, साधारण 8 ते 9 किलोमीटर प्रवास करून आम्ही या मंदिरासमोर पोहोचलेलो आहे. अगदी सोलापूर पुणे हायवेच्या जवळच हे मंदिर आहे. आणि असं म्हणतात की अगोदर हे मंदिर जे आहे फार पुढे होतं तिकडे. ज्यावेळेला हे रस्त्याचं काम चालू झालं त्यावेळेला हे मंदिर या ठिकाणी परत स्थापित करण्यात आलं. तर समोर आपल्याला या मंदिराचं गेट दिसत आहे, मेन गेट. तर चला मग त्या गेटमधून प्रवेश करूया. तर आम्ही गेटच्या मध्ये आलेलो आहे. तर मध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या 3 घंटा पाहायला मिळतात आणि वरती लिहिलेलं आहे ओम नमः शिवाय. एक मोठी घंटा आहे आणि 2 छोट्या घंटा आहेत. आणि या ठिकाणी आहे चप्पलचं स्टँड. आणि या ठिकाणी आहे श्री नागनागर देवता मंदिर. एक छोटंसं मंदिर या ठिकाणी आहे नागोबांचं. तर यांचंही आपण दर्शन घेऊया. नागोबाचं दर्शन घेऊन आम्ही थोडंसं पुढे आलो. तर या ठिकाणी एक बोर्ड आम्हाला दिसला, अन्नदान महाप्रसाद अभिषेक. चला मग मंदिराच्या दिशेने जाऊया. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. चंद्रमौलेश्वर महादेव मंदिराच्या समोरच या ठिकाणी हे नवग्रहाचं प्रसन्न मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. या छोट्याशा मंदिरामध्ये नवग्रहाच्या आणि ज्या दिशेने या ग्रहाच्या मूर्त्या असायला पाहिजेत त्याच दिशेने या मूर्तींची रचना केलेली आहे. तर पाहू शकता या मूर्त्यांच्या आजूबाजूला फुलांची आरास घातली आहे. आणि शनिदेवा व्यतिरिक्त कोणत्याही ग्रहदेवताला या ठिकाणी तेल व्हायचं नाही. तर बघू शकता तुम्ही किती छान या ठिकाणी फुलांची आरास घातलेली आहे. असं हे नवग्रहाचं मंदिर मी पहिल्यांदाच पाहिलं. तुम्ही जर असं मंदिर कुठं पाहिलं असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. या नवग्रहाच्या मंदिरासमोरच या ठिकाणी हा देणगी कक्ष आहे. इच्छुक व्यक्तींनी या ठिकाणी देणगी देऊ शकता. आणि हे समोर आपल्याला चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर दिसत आहे. आणि या मंदिरासमोरच एक उंच असा स्तंभ आपल्याला पाहायला मिळतो. तर चला तर मग मंदिरात जाऊया दर्शन घेण्यासाठी. आणि या मंदिराची रचना अशा प्रकारे केलेली आहे. तर या मंदिराच्या रचनेमध्ये नर्तकीच्या मूर्त्या देखील घडवण्यात आलेल्या आहेत. तर फार कमी अशी रचना पाहायला मिळते.
तर ते आहे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी बसलेत सिंह. तर मित्रांनो, आता आपण आलोय मंदिराच्या सभा मंडपामध्ये. तर पाहू शकता तुम्ही या मंदिराची रचना कशा प्रकारे केली आहे. आणि तर दिसत असेल तुम्हाला नर्तकीच्या मूर्त्या आपल्याला दिसतात. अतिशय सुंदर अशी या मंदिराची रचना केलेली आहे. आणि या ठिकाणी झुंबर तुम्ही दिसत असेल तुम्हाला वरती. फार सुंदर हे मंदिर आहे. अवश्य या ठिकाणी येऊ शकता. आणि या ठिकाणी बसलेत नंदी महाराज. तर यांचंही आपण दर्शन घेऊया. आणि यांच्याच पुढ्यात कासव बसलेत. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोरच या ठिकाणी कालभैरवनाथाची मूर्ती आपल्याला दिसते. तर यांचं आपण दर्शन घेऊया. आणि त्यांच्याच अपोजिट या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर यांचंही आपण दर्शन घेतलं. आणि इथे तुम्ही गाभाऱ्यात पाहू शकता महादेवाची मूर्ती आपल्याला दिसते. आणि या ठिकाणी प्रसन्न असं हे शिवलिंग पाहायला मिळतं. तर मित्रांनो, दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणे घालण्यासाठी आलो. तर या ठिकाणी आपल्याला श्री यमदेवाची मूर्ती दिसली. त्यांचं दर्शन घेऊन थोडंसं पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला श्री वरुण देवाची मूर्ती आपल्याला दिसली. तर यांचंही आपण दर्शन घेतलं. आणि या ठिकाणी श्री कुबेर देवाची मूर्ती आहे. यांचंही आपण दर्शन घेतलं. अशा अनेक देवदेवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आहे गोमुख. तर मित्रांनो, प्रदक्षिणा घालून झालेलं आपलं. तर या मंदिराच्या मागेच कार्तिकेय स्वामीची मूर्ती आहे. या ठिकाणी गायत्री मंत्र आहे. तर समोर तुम्ही पाहू शकता ओम कार्तिकेय स्वामी यांची मूर्ती आपल्याला दिसत आहे. तर यांचंही आपण दर्शन घेऊया. मी बऱ्याच मंदिरात गेलो पण कार्तिकेय स्वामीची मूर्ती मला कधी दिसली नाही. पण या ठिकाणी विशेष म्हणजे आहे. आणि यांचं आपण दर्शन झालेलं आहे. फार प्रसन्न वाटलं या मंदिरात येऊन. आणि याची रचना तर अगदी सुंदर आहे. तर या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर हडपसरमध्येच सोलापूर पुणे हायवेच्या साईडलाच हे मंदिर आहे. महाशिवरात्रीच्या वेळी या ठिकाणी खूप मोठी गर्दी झालेली असते. मोठे मोठे उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले की युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.